तुम्ही ना खूप भारी आहात. आहे पण त्याचं काय इथं? तुमच्या सांगण्यामुळे आमच्या इंदूवरचे सगळे आरोप धुतले गेले. बोला मोहितराव, आता आणखीन कुठला पुरावा हवाय तुम्हाला? हो व्यंकट महाराज, हा हा पुरावा मी खरा मानायचा. हा ही बया खोटं बोलत असेल कशावरून? हा आणि या पप्यानं तिला पडवून नाही आणलं कशावरून? हा मोहितराव, सगळी माणसं तुमच्यासारखी खोटारडी नसतात. व्यंकट महाराज, लोकांना कीर्तनातून मूर्ख बनवता आणि आता असले हे फालतू पुरावे आणून मूर्ख बनवणार का? त्या इंद्रायणीला निर्दोष सिद्ध करणार का? ती निर्दोष आहेच मोहितराव. तुम्हाला जर स्वतःवर एवढा विश्वास असेल तर तुम्ही घेता का तापता लोखंडाचा गोळा हातात? आहे का हिम्मत तुमच्याच? ए मोहित! सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मोहित्या, माझ्या चारित्र्यावर बोललास मी सहन केलं. माझ्या व्यंकू महाराजांना हात लावलास ना, ते मी सहन करणार नाही. थांब.
इंदू, अगं तू याला मारावं एवढी याची लायकीच नाहीये. या नराधमांचा समाचार घ्यायलाय ना पोलीस आहेत. आमच्याकडे अधोक्षज दिग्रसकरांनी अर्थात इंदूच्या नवऱ्याने मोहितरावांविरोधात तक्रार दाखल केली होती. पण तुम्ही व्यंकू महाराज, अहो मी त्रिशा. इंदूला वक्तृत्व स्पर्धेत भेटले होते नाशिकला. तुझं नाव त्रिशाच ना? हो. ओळखलं मी तुम्हाला. मी स्त्री हक्कासाठी काम करते. अधोक्षजने जेव्हा आमच्याकडे तक्रार केली मोहितरावांविरोधात, तेव्हा आम्ही सगळी पडताळणी केली आणि आता हे सिद्ध झालंय की या मोहितरावांनी ठरवून इंद्रायणीला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं होतं. महिलेवर केलेल्या चारित्र्य हननाच्या आरोपाखाली मोहितराव बोडके पाटील तुम्हाला अटक होते. हात नाही लावायचा आहे. मोहितराव नाव आहे आपलं आहे. दिल्लीपर्यंत जाऊ आम्ही. जा ना, कुठे जायचंय तिथे जा. फक्त तो मार्ग वाया जेलच जातो एवढं लक्षात ठेवा. हा माणूस सुटणार नाही लवकर. याच्या विरोधातले सगळे सबळ पुरावे आहेत आमच्याकडे. कायदेशीर कारवाईत अडथळे आणले तर अंगाशी येईल तुझ्या. घेऊन जा याला. सोडणार नाही मी. लवकरच बाहेर येईल. बड्या बड्या बाटान खाई पोलिसांच्या लाथा. इंदूचं एक केस पण वाकडा करू शकला नाही. मस्त बोलतोय. इंदू चल, मी येते. मला जावं लागेल. अगं आलीस तर थांब की थोडा वेळ. वेळच तर नाहीये ना ग. खूप कामं पेंडिंग आहेत. पण पुन्हा नक्की भेटू. हा, चल. आणि हो इंदू, तू अगदी लहानपणासारखेच आहेस. एकदम निर्मळ, क्यूट. आणि हो कॉंग्रॅट्स, नवरा एकदम छान निवडलायस. हा, साथ देणारा, प्रेम करणारा. हा सगळा प्रकार सुद्धा अधोक्षजमुळेच कळला आम्हाला. आणि हा पुरावा शोधण्यासाठी अधोक्षज महाराजांनीच खटपट केली. इंदू, प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू खरंच कमाल आहेस.
म्हणजे सगळ्यांनी तुझ्यावरती आरोप केले, पण तू मागे नाही हटलीस. तू आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेस. मी नेटानं लढू शकले ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे. नवरा साथ देणारा असेल ना तर बाई अख्ख्या जगाशी लढू शकते. व्यंकू महाराज खरं सोनं माझा अधोक्षज आहे. कौतुक करायचंय ना तर त्याचं करा. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी